बच्चों, आप सबको भी स्वागत है। हम तो पिछले क्लासों में अध्ययन किया था। कौन कौन सा अभ्यासों का अध्ययन किया था? बोलिए। पहला पद्य मातृभूमि। मातृभूमि पद्य से हम तो मातृभूमि का वर्णन और मातृभूमि में रहने वाला सुख संपत्ति धनधाम और मातृभूमि का वीर महान पुरुषों के बारे में अध्ययन किया था। और उसके बाद आने वाला दूसरा पाठ है कश्मीरी सेब। कश्मीरी सेब, इस पाठ से हमको बाजार में होने वाला धोखेबाजी के बारे में और बाजार में किस तरह सतत रहना है और जनता को लोगों ने किस तरह वंचन करते हैं, ये सभी भी हम उस पाठ से अध्ययन किया था। और तीसरा पाठ गिल्लू, यानी सभी प्राणी पर दया रखना चाहिए और दया ही धर्म का मूल। उसी तरह महादेव वर्मा जी ने अपने रेखा चित्र अपने घर में रहने वाला पालतू जानवरों को कितना सुंदर से पालन पोषण किया था और उसके साथ वो किस तरह मिलजुल कर रहते थे, उसके बारे में वर्णन किया था। और चौथा पाठ अभिनव मनुष्य। अभिनव मनुष्य में आज मानव ने दुनिया में सभी चीज़ों पर विजय हासिल किया है, फिर भी अपने आप को वो नहीं समझा है और अपने आप को किस तरह रहना है वही नहीं सीखा है और एक दूसरे मानव को किस तरह प्रेम से रिश्ते से रहना है उसके बारे में उस पद्य में बहुत सुंदर से चित्रण किया है। आपका पांचवा पाठ मेरा बचपन। मेरा बचपन में ये एक व्यक्तिगत जीवन कथा है, यानी आत्मकथा है। इसमें अब्दुल कलाम जी ने अपने बचपन में कौन सा घर में रहते थे और निश्चिंतता और सादगी रूप किस तरह बिताते थे और उनका माँ बाप का बारे में वो बताते हैं। आशिया माँ ने उनको खाने के लिए क्या देती थी, पिताजी ने नमाज के बारे में क्या बताया और उनका वैज्ञानिक क्षेत्र में उनको कौन पढ़ाई के लिए मदद किया, ये सभी भी हम उस पाठ के बारे में उस पाठ में अध्ययन किया था। और बसंत की सच्चाई। बसंत की सच्चाई पाठ में हम तो ईमानदारी से जीना, कोई भी काम करो उसमें ईमानदारी से रहना है। ईमानदार ही एक सच्चा हमारा जीवन साथी है। ये वहाँ रहने वाला बसंत गरीब लड़का होने पर भी उन्होंने ईमानदारी से अपने जीवन को किस तरह बिताया, वो सभी हम तो उस पाठ में अध्ययन किया था। उसी तरह तुलसी की दोहे। तुलसी की दोहे में हम तो तुलसीदास जी ने मुखंड किस तरह रहना है और समाज में अपना मुखंड होकर समाज को किस तरह आगे ले जाना है और मुँह को किस तरह रहना चाहिए उसके बारे में वर्णन किया है। और हंस पक्षी तरह साधु संत को रहने के लिए बताया। धर्म के बारे में उन्होंने बताया और राम नाम जप करने से हमारा बाहर और अंतर शुद्धि होता है, ये सभी भी वहाँ तुलसीदास जी ने बताया। और उसके बाद इंटरनेट क्रांति। इंटरनेट क्रांति पाठ में हम तो इंटरनेट से होने वाला अनेक उपयोग, आज का युग है, इंटरनेट युग है। छोटे बच्चों से लेकर बूढ़े तक सब पर भी इंटरनेट का असर पड़ा है। इंटरनेट के बिना आज कोई भी काम नहीं चलता है। इंटरनेट का मानव जीवन का एक अविभाज्य अंग बन गया है। इंटरनेट से हम तो दुनिया में कोई बिल भर सकते हैं और किसी भी कितना भी रकम चाहिए उतना रकम को बेच सकते हैं। और इंटरनेट एक वरदान बन गया है और दूसरी तरफ वो एक अभिशाप भी बन गया है। अभिशाप पायरेसी, बैंकिंग फ्रॉड, हैकिंग और समय का व्यर्थ होना और उसी तरह अश्लील वीडियो देखकर समाज में अत्याचार हो रहा है, ये सभी इंटरनेट का पाठ में हम तो अध्ययन किया था। उसके बाद ईमानदारों के सम्मेलन में हम तो अध्ययन किया था कि ईमानदार किस तरह रहना है, यानी वहाँ हरिशंकर परसाई जी ने अपने जीवन में ईमानदारी यानी प्रामाणिकता किस तरह रहना है, प्रामाणिक रहने वाला लोग अपने व्यवहार को किस तरह बेईमानी करता है उसके चित्रण किया है। उनको ये खत लिखा था, आप देश के एक बहुत बड़ा ईमानदार है, आप आगम से हम सभी ईमानदार तथा उदय मानो ईमानदारों को प्रेरणा मिलेगी। इस तरह उनको एक खत आया था, यानी खत आया था। उस खत से वो प्रेरित होकर गया, क्योंकि वो ईमानदारी से नहीं गया बल्कि वो उनको पहले दर्जे टिकट न खरीद के दूसरे दर्जे में जाने से उनको 150 रुपये मिलता था और उसके बावजूद उनको वहाँ आने जाने का और खाने पीने का व्यवस्थित करता था और उनको भी एक उत्तम संभावना देने की वहाँ उस खत में लिखा गया था। और वहाँ लोगों ने किस तरह अपने बेईमानी को दिखाया वो सभी भी उस पाठ में हमको दिखाई दिया है। और उसी तरह
पहला आपका पूरक पाठ, शनि सबसे सुंदर ग्रह है, सौरमंडल का अत्यंत सबसे सुंदर ग्रह है। और शनि सौरमंडल में अत्यंत दूसरा बड़ा ग्रह है। और शनि अत्यंत ठंडा ग्रह है क्योंकि सूर्य से वो बहुत दूर है। सूर्य को एक बार चक्कर लगाने के लिए 30 साल लगता है। और शनि ग्रह का निर्माण हाइड्रोजन, हीलियम, मीथेन, अमोनिया गैसों से हुआ है। और शनि में रहने वाला बड़ा उपग्रह है टाइटन। और सौरमंडल में अत्यंत बड़ा उपग्रह है गैनीमेड है, वो बृहस्पति ग्रह में है। और ये शनि ग्रह के बारे में हम तो अध्ययन किया था। आज हम सत्य की महिमा, सत्य क्या होता है, उसका महत्व क्या होता है, उसके बारे में आज हम अध्ययन करेंगे। बच्चों पाठ की ओर ध्यान रखिए। पेज नंबर 163। हाँ देखिए, सत्य बहुत भोला भाला, बहुत ही सीधा साधा, जो कुछ भी अपनी आंखों से देखा, बिना नमक मिर्च लगाए बोला दिया, यही तो सत्य है। कितना सरल, सत्य दृष्टि का प्रतिबिंब, ज्ञान की प्रतिलिपि है, आत्मा की वाणी है। तो कितना अद्भुत से यहाँ बता, देखो सत्य, सत्य, सत्य क्या होता है? सत्य बहुत ही भोला भाला, बहुत ही सीधा साधा, बहुत ही सरल। ಸತ್ಯ ಅನ್ನೋದು ಏನು ಅನ್ನೋದು ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ಸತ್ಯ ಅನ್ನೋದು ಅತ್ಯಂತ ಒಂದು ಸಾಧಾರಣವಾಗಿದ್ದು, ಅತ್ಯಂತ सीधा साधा ಆಗಿರೋದು. जो कुछ भी अपनी आंखों से देखा, जो कुछ भी अपनी आंखों से आप देखते हैं ना, वही क्या है? सत्य है. ನೀವು ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣಿಂದ ಏನು ನೋಡ್ತಿರಲ್ಲ ಅದು ನಿಜ. ಅದನ್ನು ವರ್ಣಾತೀತವಾಗಿ ಉಪ್ಪು ಖಾರ ಹಚ್ಚಿ ಹೇಳೋದೇನಲ್ಲ ಸತ್ಯ ಅಲ್ಲ. ನೀವು ಕಣ್ಣಿಂದ ಕಂಡಿದ್ದ ಏನದು ನಿಜ, सत्यते. बिना नमक मिर्च लगाया बोला दिया, यही तो सत्य है. देखो आगे वो बताते हैं कि बिना नमक मिर्च लगाया बोल दिया, यही तो क्या है? सत्य है. ಯಾವುದೇ ಒಂದು ವರ್ಣಾತೀತವಾದಂಥ ಪದಗಳನ್ನು ಜೋಡಿಸಿ ಹೇಳೋದು ಯಾವುದಲ್ಲ ಸತ್ಯ ಅಲ್ಲ. ಉಪ್ಪು ಖಾರ ಹಾಕಿ ಅದು ವರ್ಣಾತೀತವಾಗಿ ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೆ ಮನಸ್ಸಿಗೆ ಇಷ್ಟಪಡಿಸುವಂಥ ಒಂದು ಮಾತುಗಳೇನಲ್ಲ ಸತ್ಯ ಅಲ್ಲ. ನಾವೇನು ಕಣ್ಣಾರೆ ಕಂಡಿರ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣೋದು ಏನದು ನಿಜವಾದಂಥ ಒಂದು सत्य. आपको ये प्रश्न पूछा है सत्य क्या होता है, लिखिए. उसका अर्थ, उसका रूप कैसे होता है, वो भी लिखने के लिए आपको बताएं. यही प्यारा आप सभी भी वहाँ लिखना होगा. हाँ आगे देखिए, कितना सरल. देखो सत्य कितना सरल है. सत्य दृष्टि का प्रतिबिंब है. देखो आप तो वहाँ ऐनक में आपका चेहरा देख ले तो आपको वही चेहरा दिखाता है ना, उसी तरह सत्य दृष्टि का प्रतिबिंब है. ಸತ್ಯ ಅನ್ನೋದು ಏನಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಒಂದು ನೆರಳಿದ್ದಂಗೆ. ಸತ್ಯ ನಾವು ಕನ್ನಡಿ ಮಿರರ್ನಾಗ ನಾವು ಮುಖ ನೋಡಿ ನಾವು ನಕ್ವಿ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮುಖ ಅಲ್ಲಿ ನಗೋದು ಕಾಣ್ತೈತಿ, ಸಿಟ್ಟಿಗೆದ್ರೆ ಸಿಟ್ಟಿಗೆ ಕಾಣ್ತೈತಿ. ನಮ್ಮ ಪ್ರತಿಬಿಂಬನೇ ಯಾವುದು ಅಂದಾಗ ಅದು ಸತ್ಯ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಸತ್ಯ ಬಹಳಷ್ಟು ಸರಳವಾಗಿದ್ದು, ಸತ್ಯ ಅನ್ನೋದು ದೃಷ್ಟಿಯ ಒಂದು ಪ್ರತಿಬಿಂಬ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಜ್ಞಾನ ಕಿ ಪ್ರತಿಲಿಪಿ ಹೇ. देखो सत्य ಜ್ಞಾನ ಕಿ ಪ್ರತಿಲಿಪಿ ಹೇ. ಜ್ಞಾನದ ಒಂದು ಪ್ರತಿಬಿಂಬ ಯಾವುದು ಅಂದಾಗ ಅದು ಸತ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. और आत्मा की वाणी है. देखो आप जो कुछ भी है सरल से बोल दिया तो आपका मन क्या भी है गड़बड़ नहीं होता. जो कुछ भी आप किसी वाक्य को बोलने वक्त उस वाक्य में कोई भी गड़बड़ा नहीं तो नमक मिर्च लगाए बोल दिया तो उसमें आपका मन भी क्या होता है, कुछ व्याकुल, चिंतित और कोई भी एक कोलाहल आपके मन में होता रहता है. मगर सत्य जो बोलते हैं ना, उनके मन में कोई भी आशंका नहीं रहता है. इसीलिए आत्मा की वाणी है वो सत्य है. ಸತ್ಯ ಅನ್ನೋದೇನೆಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಒಂದು ಮನಸ್ಸಿನ ಮಾತು, ನಮ್ಮ ಒಂದು ಹೃದಯದ ಮಾತು ಯಾವುದು ಸತ್ಯ. ನಾವು ತುಟಿಯಿಂದ ಮಾತಾಡೋದು ನಮ್ಮ ಒಂದು ನಿಜವಾದ ಮಾತು ಅಲ್ಲ, ಅದು ಸತ್ಯ ಅಲ್ಲ. ವರ್ಣಾತೀತವಾಗಿ ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೆ ಖುಷಿ ಪಡಿಸುವಾಗ ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೆ ನಾವು ಹೊಗಳೋ ಮಾತು ಸತ್ಯ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮ ಹೃದಯದಿಂದ ಬರ್ತಿದ್ದಲ್ಲ ಅದು ನಿಜವಾದಂಥ ಮಾತು ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು ಮಕ್ಕಳೇ. हाँ आगे देखिए, सत्य सत्यवादिता के लिए साफ सतुर मन चाहिए. देखो सत्य बोलने के लिए आपका मन किस तरह रहना चाहिए? साफ सतुर मन चाहिए. क्योंकि मन में कोई भी आशंका, कोई भी एक तड़मड़ रहे तो आप बोल दे तो सत्य नहीं होता है. क्योंकि आशंका न रहना चाहिए, क्योंकि साफ सतुर मन रहना चाहिए.
एक झूठ साबित करने के लिए हजारों झूठ बोलने पड़ते हैं। देखो आप तो एक झूठ बोल दिया तो उस झूठ को साबित करने के लिए हजारों झूठ बोलने पड़ते हैं। ಇಲ್ಲಿ ಮತ್ತವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಸತ್ಯ ಹೇಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಏನಿರಬೇಕು, ಬಹಳಷ್ಟು ನಿಷ್ಕಲ್ಮಶವಾಗಿರಬೇಕು. ಯಾವುದೇ ಒಂದು ಆಶಂಕಗಳು, ಆತಂಕಗಳು, ಯಾವುದೇ ಒಂದು ಅಡೆತಡೆಗಳು ಇರಬಾರ್ದು. ಏನಾದರೂ ನಾವು ಬಿಟ್ಟು ಒಂದು ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದ್ರೆ ಆ ಸುಳ್ಳು ಮುಚ್ಚಕ್ಕೆ ಸಾವಿರಾರು ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ಬೇಕಾಗತ್ತೆ. और कहीं पोल खुली तो मुंह काला करना पड़ता है. देखो आप झूठ बोल दिया, किसी को मालूम हो गया तो उनके सामने आपका चेहरा नीचे करना पड़ता है और आपका सिर झुकाना पड़ता है. इसलिए जो सत्य बोलता है वो सर उठाकर खड़ा होता है. कोई भी एक झूठ बोल दिया तो वो सर नीचे झुकाना पड़ता है. इसीलिए झूठ बोल दिया तो उस झूठ को साबित करने के लिए हजार झूठ बोलना पड़ता है. मगर किसी को वो झूठ बोल रहा है मालूम हो गया तो आपका मुंह काला करना पड़ता है. ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ನೀವೇನಾದರೂ ಒಂದು ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದ್ರೆ ಆ ಸುಳ್ಳನ್ನು ಸಾಬೀತು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸಾವಿರಾರು ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ಬೇಕಾಗತ್ತಾ. ನೀವು ಹೇಳಾಕುತ್ತಿರೋದು ಸುಳ್ಳು ಅನ್ನೋದು ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಒಂದು ಸಂಶಯ ಬಂದರೆ ಸಾಕು ಮಕ್ಕಳೇ, ಆ ಸುಳ್ಳು ಮುಚ್ಚಕ್ಕೆ ಮತ್ತೊಂದು ಸುಳ್ಳು, ಇನ್ನೊಂದು ಸುಳ್ಳು, ಮಗದೊಂದು ಸುಳ್ಳು, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಸುಳ್ಳುಗಳ ಒಂದು ಸ್ತರಮಾನ ನಾವು ಹಾಕಬೇಕಾಗತ್ತೆ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಸುಳ್ಳನ್ನು ಹೇಳೋದು ಬಿಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇಲ್ಲ ನೀವು ಅವ್ರ ಮುಂದೆ ಎಲ್ಲರ ಮುಂದೆ ಚೆಂಡನ್ನು ಕೆಳಗಾಕಿ ನಿಲ್ಬೇಕಾಗತ್ತೆ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಸತ್ಯನ ನಾವು ಆಡಬೇಕು. अपमानित होना पड़ता है. ಎಲ್ಲರ ಮುಂದೂ ನಾವೇನಾಗಬೇಕಾಗತ್ತ, ಅವಮಾನಿತರಾಗಬೇಕಾಗತ್ತ. ಅವಮಾನಿತರಾಗ್ತೀವಿ, ಅಪಮಾನ ಆಗುತ್ತೆ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ. अपमान आಗಿ ನಾವು ಎಲ್ಲರ ಮುಂದೆ ಚೆಂಡ ಕೆಳಗೆ ಹಾಕಿ ನಿಲ್ಬೇಕಾಗತ್ತ. आप सबको भी मालूम है पांडवों और कौरवों ने चतुरंग खेल में कौरव विजयशाली होता है, तब पांडवों ने अपने सिर को किस तरह झुककर रहते हैं ना, उसी तरह आप भी अपना सिर को झुककर वहाँ अपमान को सहना पड़ता है. ಈ ಪಾಂಡವರು ಮತ್ತು ಕೌರವರು ಚದುರಂಗ ಆಟದೊಳಗೆ ಪಾಂಡವರು ಸೋತಾಗ ಅಲ್ಲಿ ಅವಮಾನಿತರಕರ ಜೊತೆಗೆ ತಮ್ಮ ಚೆಂಡ ತಲೆನ ಬಾಗಿಸಿ ನಿಲ್ತಾರ. ಹಂಗೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಅವಮಾನಿತರಾದ್ರೆ ನಮ್ಮ ತಲೆನ ಬಗ್ಗಿಸಿ ನಿಲ್ಬೇಕಾಗತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ನಾವೇನಾಗಬಾರ್ದು, ಸತ್ಯವಂತರಾಗಬೇಕು, ಸತ್ಯ ನುಡಿಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಹುಟ್ಟಿದಂಥ ನಾಡು ಯಾವುದು? ಪುಣ್ಯಕೋಟಿ ಹುಟ್ಟಿದಂಥ ನಾಡು. ಪುಣ್ಯಕೋಟಿ ಸತ್ಯಕ್ಕೋಸ್ಕರ ತನ್ನನ್ನು ತಾನು ಪ್ರಾಣಾಹುತಿ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸಿದ್ಧ ಇತ್ತು. ಅಂಥ ಒಂದು ಪುಣ್ಯಕೋಟಿ ಹುಟ್ಟಿದಂಥ ನಾಡಿನೊಳಗೆ ನಾವು ಹುಟ್ಟಿದವರು. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಸತ್ಯನ ನಾವು ನುಡಿಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ. किसी को परेशान करने या दुखी करने का उद्देश्य से सत्य बोलना नहीं चाहिए. देखो आगे ये भी बताता है कि किसी को परेशान करने या दुखी करने के लिए उद्देश्य से सत्य बोलना नहीं चाहिए. किसी को भी परेशान करने और किसी को भी दुख देने के लिए सत्य को भी नहीं बोलना चाहिए. ಯಾರಾದ್ರಿಗೂ ಒಂದು ನಾವು ನೋವು ಕೊಡೋಕೆ ಅಥವಾ ಯಾರಾದ್ರಿಗೂ ಒಬ್ಬ ಅಳಸಾಕ ದುಃಖ ಮಾಡೋಕೆ ಸತ್ಯಾಸತ್ಯ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಕೆಲವೊಂದು ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ಹೇಳಬಾರ್ದು ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ಸತ್ಯ ಅನ್ನೋದು ಬಹಳಷ್ಟು ಗಣಗೌರವಾಗಿದ್ದು ಆ ಸತ್ಯನ ಹೇಳೋಕೆ ಮನಸ್ಸು ಸ್ವಚ್ಛ ಇರಬೇಕು. ಆ ಒಂದು ಸತ್ಯ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋಷ್ಟು ಆ ಒಂದು ಅರ್ಥ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೂ ನಮ್ಮ ಒಂದು ಅಷ್ಟದ ಮನಸ್ಸು ಏನಿರಬೇಕು, ಭಾಳಷ್ಟು ಸದೃಢವಾಗಿರಬೇಕು ಅಂತ ನಾವಿಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೋದು ಮಕ್ಕಳೇ. आगे देखिए, खाने को खाना कहकर पुकारना या लंगड़े को उसी जैसे नकल कर दिखाना सच बोलना नहीं होता. देखो खाने को खाना कहकर पुकारना या लंगड़े को उसी जैसे नकल कर दिखाना सच बोलना नहीं होता है. देखो खाने को जो आपने खान से जो सुना है वही सत्य नहीं होता है, और खाना कहकर पुकारना वही भी सत्य नहीं होता, और लंगड़े देखकर उसका चलने का तरीका को नकल कर उसको दिखाना वो भी सत्य नहीं होता है, क्योंकि उसको अवमानित होता है. इसीलिए उसी तरह नहीं करना चाहिए. ನಾವು ಮತ್ತೊಬ್ಬರನ್ನ ಕೇಳಿದಂಥ ಮಾತನ್ನ ನಾವು ಇನ್ನೊಬ್ರಿಗೆ ಹೋಗಿ ಹೇಳೋದು ಅದು ಸತ್ಯ ಅಲ್ಲ. ಕಿವಿಯಿಂದ ಕಿವಿ ಕೇಳಿದಂಥ ಮಾತುಗಳು ಸತ್ಯ ಆಗಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ಕಂಡರೂ ಪ್ರಮಾಣಿಸಿ ನೋಡಬೇಕು. जो आप भी देखा है उसे प्रमाणित कर को सत्य है झूठ है प्रमाण कर को देखना चाहिए. और लंगड़े को उसी तरह
उसका नकल दिखाना वो भी क्या नहीं होता है, सत्य नहीं होता है। ಮತ್ತೊಬ್ಬರು ಒಬ್ಬ ಕುಂಟ ಹೊಂಟ್ಯಾಗ ಅವನಂಗೆ ನಕಲಿ ಮಾಡೀನಿ ಕುಂಟದಿ ಅಂತಂದು ಅವ್ನ ಅಡಿಗೆ ತೋರಿಸೋದು ಏನಾಗುತ್ತದು ಅವಮಾನ ಆಗುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ, ಅಂಥದ್ದು ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ। यही तो सिर्फ छेड़ना हुआ। देखो वो दूसरों को क्या होता है, सिर्फ छेड़ना हुआ। ಇದು ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೆ ಅವಮಾನ ಮಾಡೋದು, ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೆ ಕಾಡಿಸೋದಾಗತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ, ಆ ಕಾರಣದಿಂದ ಅದನ್ನು ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ। इस बात को शास्त्र में यो समझाया गया है कि देखो इस बात को शास्त्र में यो समझाया गया है, सत्यम ब्रूयत प्रियम ब्रूयत न ब्रूयत सत्यम प्रियम। अर्थात सच बोलो जो दूसरों को प्रिय लगे, अप्रिय सत्य मत बोलो। सत्यम ब्रूयत प्रियम ब्रूयत न ब्रूयत सत्यम प्रियम। अर्थात सच बोलो जो दूसरों को प्रिय लगे और अप्रिय सत्य को मत बोलो। ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಸತ್ಯ ಅನ್ನೋದು ಏನದು ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೆ ಖುಷಿ ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಸತ್ಯನ ನಿಜಾನ ಹೇಳಬೇಕು, ವಿನಃ ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೆ ಮನಸ್ಸಿಗೆ ನೋವು ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಸತ್ಯನ ನಾವು ಯಾವತ್ತಿಗೂ ಹೇಳಬಾರ್ದು। ಉದಾಹರಣೆಗೋಸ್ಕರ ಅಕ್ಬರ್ ಮಹಾರಾಜಿಗೆ ಒಬ್ಬರು ಜ್ಯೋತಿಷ್ಕರು ಬಂದು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಕ್ಬರ್ ಮಹಾರಾಜರ ನಿಮ್ಮ ಒಂದು ನಾವು ಜ್ಯೋತಿಷ್ಯ ನೋಡಿದಾಗ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣು ಮುಂದೆ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಮೊಮ್ಮಕ್ಕಳು ಹೊಡೆದಾಡಿ ಏನಕ್ಕಾರ ಎಲ್ಲರೂ ಸತ್ತು ಹೋಗ್ತಾರ ಅಂತ ಹೇಳ್ದ ಅಕ್ಬರ್ ರಾಜಾಗ ಸಿಟ್ಟು ಬಂದುಬಿಡ್ತೈತಿ। ಯಾಕಂದ್ರೆ ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ಆಸೆಯನ್ನು ತಮಗಿಂತ ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಹೆಚ್ಚು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಬದುಕಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಆಸೆ ಇರ್ತೈತಿ ಎಲ್ಲರಿಗೂ। ನನ್ನ ಮುಂದೆ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಮೊಮ್ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲರೂ ಸಾಯ್ತಾರೆ, ಬಹಳಷ್ಟು ಸಿಟ್ಟು ಬಂದು ಆ ಜ್ಯೋತಿಷಿ ಹಿಡ್ಕೊಂಡೋಗಿ ಗಲ್ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾನೆ। ಆಗ ಮತ್ತಲ್ಲಿ ಅವನ ಬುದ್ಧಿವಂತ ಚಾಣಾಕ್ಷ ಬುದ್ಧಿವಂತನ ಅಂತ ಬೀರ್ಬಲ್ ಬರ್ತಾನೆ, ಏನೋ ಜ್ಯೋತಿಷಿನ ಕಡೆ ಹೋಗಿ ಕೇಳ್ತಾನೆ। ಅವ್ರು ಜ್ಯೋತಿಷಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇಲ್ಲ ಮಹಾರಾಜರ ಅವರೊಂದು ಜ್ಯೋತಿಷ್ಯದೊಳಗೆ ಬರೆದಂಥದ್ದು ಹಂಗಿತ್ತು, ನಾನು ಏನು ಬರ್ತಾ ವಿಧಿವರ್ಯವಾಗಿ ನಾ ಇದ್ದದ್ದನ್ನ ಇದ್ದಾಗ ಹೇಳಿದೆಯಾ ಅಂದಾಗ ಬೀರ್ಬಲ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀನು ಹೇಳ್ಕೊಬೇಡ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ, ನಾ ಹೇಳ್ದಂಗೆ ನೀನು ಹ್ಞೂ ಅನ್ನು ಸಾಕು ಅಂದಾಗ ಹ್ಞೂ ಅಂತಂದು ಒಪ್ಕೊತಾನ। ಬೀರ್ಬಲ್ ಬರ್ತಾನೆ, ಬೀರ್ಬಲ್ ಬಂದು ಅಕ್ಬರ್ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಮಹಾರಾಜರ ಏನೋ ಒಂದು ಅವ ತಪ್ಪು ಹೇಳ ಜ್ಯೋತಿಷಿ, ಅವ ಹೇಳಿದ್ದು ಅಷ್ಟು ತಪ್ಪ, ಅದು ಸರಿಯಾದಂಥ ಹೇಳಿಕೆ ಅಲ್ಲ ಮಹಾರಾಜರ, ಅವ ಹೇಳಿದ್ದು ನಿಮ್ಮ ಒಂದು ವಂಶದೊಳಗೆ ನಿಮ್ಮಷ್ಟು ದೀರ್ಘಾಯುಷುಗಳು ಯಾರೂ ಇಲ್ಲ, ನೀವು ಮಕ್ಕಳು ಮೊಮ್ಮಕ್ಕಳು ಮರಿ ಮೊಮ್ಮಕ್ಕಳು ಗಿರಿ ಮೊಮ್ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲ ನೋಡುವಂಥ ಒಂದು ಸೌಭಾಗ್ಯಶಾಲಿಗಳು ಯಾರದಿರಿ ಮಹಾರಾಜರ, ನೀವು ಅದಿರಿ, ಅಷ್ಟೊಂದು ದೀರ್ಘಾಯುಷ್ಯ ನಿಮಗಿದೆ ಅಂತಂದಾಗ ಬಹಳಷ್ಟು ಖುಷಿಯಾಗಿ ಅಕ್ಬರ ನಿನಗೇನು ಬೇಕು ವರ ಕೇಳು ಅಂದಾಗ ಬೀರ್ಬಲ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ನನಗೇನು ಬೇಡ, ಆ ಒಂದು ಜ್ಯೋತಿಷಿ ನೀನು ಮಾಡಿರಿ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ। ಇಲ್ಲಿ ಸತ್ಯನ ಇದ್ದಂಗೆ ಹೇಳಿದಾಗ ಅದು ಅಕ್ಬರ್ ಮಹಾರಾಜಿಗೆ ಸಿಟ್ಟು ಬಂತು ಮಕ್ಕಳೇ, ಅಂಥ ಸತ್ಯನ ನಾವು ಹೇಳಬಾರ್ದು, ಆ ಕಾರಣದಿಂದ ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೆ ನೋವು ಕೊಡುವಂಥ ಸತ್ಯನ ಯಾವತ್ತಿಗೂ ಹೇಳಬಾರ್ದು, ಅಥವಾ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಪ್ರೀತಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂತಂದು ಸುಳ್ಳನ್ನು ನಾವೇನು ಮಾಡಬಾರ್ದು ಮಕ್ಕಳೇ, ಹೇಳಬಾರ್ದು। अगली क्लास में इस पाठ के बारे में आगे अध्ययन करेंगे बच्चों, तब तक आप सबको भी बहुत बहुत धन्यवाद।